एव्हरीवन. सो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मर्डर मिस्ट्री क्राईम बेस्ड थ्रिलर फिल्म. जी फिल्म आपल्याला अनफॉर्च्युनेटली थिएटरमध्ये अवेलेबल झालेली नाहीये. मेकर्सनं ठरवलं की त्याला ओटीटी वरती रिलीज करूयात. हा मोठा प्रश्न आहे माझ्या पुढे की असं का मेकर्सनं केलं. मूवीचं नाव आहे भागवत चॅप्टर 1 राक्षस. मूवीची स्टारकास्ट पहिलं नाव सगळ्यात सॉलिड अर्शद वारसी. ही इज प्लेइंग द मेन लीड ॲज पोलीस ऑफिसर ज्याचं नाव आहे विश्वास भागवत. अलॉंग विथ दॅट मेन विलन आपल्या पुढे आहे जितेंद्र कुमार, जो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की पंचायत सारख्या सिरीज मधनं प्रचंड गाजलेला ऍक्टर आहे आणि सुंदर काम देखील करतो. तो इथे आपल्याला एक प्रोफेसर समीर ज्याचं नाव आहे त्या प्रोफेसरजवळ त्याने केलेलं आहे. सो बेसिकली मूवीची स्टोरी लाईन आहे ती आपल्याला खिळवून ठेवणारी आहे अँड द मूवी हॅज ड्रॉन इन्स्पिरेशन फ्रॉम द रिअल स्टोरी जी आहे सायनाइड मोहन केस, जी झाली होती कर्नाटकमध्ये 2003 पासून 2009 पर्यंत. सो बेसिकली सायनाइड मोहन केसमध्ये देर वॉज अ सिम्पल लुकिंग गाय, जो आपल्याला एव्हरी गाय नेक्स्ट डोअर सारखा वाटेल, साधा सरळ दिसणारा सोपा माणूस, जो माणूस त्या काळी देखील जेव्हा स्त्रियांना डावरीमुळे, हुंडा प्रकारांमुळे लग्न ज्यांची जमत नसायची, ज्या मुली लग्नाच्या वयामध्ये आलेल्या त्या फ्रस्ट्रेटेड आहेत, दे आर लुकिंग आउट फॉर पीपल टू गेट मॅरिड, तर त्या मुलींना तो फसवणार, त्यांच्या सोबत चुकीच्या सगळ्या गोष्टी करणार, ऍट द सेम टाइम त्यांचं आयुष्य बर्बाद करणार, त्यांच्याकडे सगळ्या ज्वेलरी वगैरे त्यांच्या सगळ्या तो पळवणार आणि फायनली कुठेही आपले धागे दोरे सापडता कामा नये म्हणून त्यांना सिंपल गोष्ट बस स्टॉपवरती नेणार आणि बस स्टॉपवरती नेऊन त्यांना सिंपल छोटीशी सायनाइडची बॉटल देईल आणि ती बॉटल त्यांना तो कन्झ्युम करायला लावेल टू अवॉइड प्रेग्नन्सी. आणि या भोळ्या भाबड्या मुली सगळ्या या गोष्टींना बळी पडल्या आणि ऑलमोस्ट 20 विमेन हॅड डाईड बिकॉज ऑफ दॅट. तर ह्या स्टोरीवरती ह्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन आपल्या पुढे मूवी ऑफकोर्स आणलेला आहे. मूवीमध्ये देखील तुम्हाला जे सांगायचा प्रयत्न केलाय ते अतिशय सुंदररित्या दाखवलेलं आहे आणि इट इज नॉट अ टिपिकल मसाला फिल्म, बट ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या रॅकेटबद्दल समजतं, ह्या सगळ्या बरोबर तुम्हाला तिथे प्रॉस्टिट्यूशन रॅकेट देखील चाललेलं दाखवलं गेलं, सो तुम्ही खरोखर त्या स्त्रियांशी तुमचं एक नातं जोडलं जातं ज्याच्यामध्ये यू ऑल्सो गो थ्रू द सेम काइंड ऑफ इमोशन्स जे त्या स्त्रियांना देखील नंतर जाणवतंय, किंवा पोलीस ऑफिसर किंवा जे पोलीस मध्ये एन्क्वायरी करायला येणारे जे त्या मुलींचे वडील वगैरे आहेत, ती लोक, ती फॅमिली देखील जे डिस्टर्ब असते, त्या सगळ्या इमोशन्समध्ये तुम्ही देखील तितकेच त्रस्त होता. बट इट्स अ गुड एंटरटेनमेंट फॉर यू. ज्यावेळी आपण हा मूवी बघता तुम्ही विचार नक्कीच कराल. मूवी संपल्यानंतर यू विल गो ऑन द इंटरनेट अँड सर्च फॉर द रिअल थिंग्स हॅपन. आणि आय थिंक त्यातच आपल्या डिरेक्टरचं यश देखील लपलेलं आहे. मूवीचा डिरेक्टर आहे अक्षय शेरे आणि वन ऑफ हिज फ्यू प्रोजेक्ट्स पैकी एक म्हणू शकता. बट सुंदर काम केलेलं आहे आणि अर्शद वारसी असल्यामुळे परफॉर्मन्स बद्दल काही वेगळं आपण विचारायलाच नको. बाकी मूवीचा जरूर तुम्ही आनंद घ्यायला पाहिजे. मूवी रिलीज झालेला होता 17 ऑक्टोबर 2025 रोजी. सो ऑलरेडी आपल्याकडे हा मूवी झी5 वरती अवेलेबल आहे. ओटीटी सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही मूवी नक्कीच बघू शकता. बाकी तुम्हाला मूवी रिव्ह्यू कसा वाटला जरूर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. भेटूयात आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये. टिल देन बाय.